नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण पाहणार आहोत पेट 2024 SRT MU नांदेड. नांदेड विद्यापीठाची जी 28 तारखेला पेट झाली होती. सेक्शन ए जो आहे रिसर्च मेथोडॉलॉजी 50 मार्काचा होता आणि ABCD असे 4 सेट केलेले होते. तर आज आपण डी सेटची जी काही प्रश्नपत्रिका आहे आणि त्याचं आन्सर जे आहेत त्या संदर्भात आज आपण विश्लेषण करणार आहोत. या डी सेट मधला पहिला प्रश्न हा असा होता. क्वेश्चन नंबर फर्स्ट, लिकर्ट्स मेथड्स इज यूज्ड फॉर. ऑप्शन नंबर ए, फाइंडिंग इंटरेस्ट. ऑप्शन नंबर बी, फाइंडिंग एप्टीट्यूड. ऑप्शन नंबर सी, फाइंडिंग सोशल रिलेशन्स. ऑप्शन नंबर डी, गॅदरिंग इन्फॉर्मेशन. लिकर्ट तंत्राचा उपयोग डॅडॅस होतो. आवड शोधण्यासाठी, अभिवृत्ती शोधण्यासाठी, सामाजिक संबंध शोधण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी. तर ऑप्शन नंबर डी हे त्याचं अचूक उत्तर आहे. माहिती मिळवण्यासाठी लिकर्ट मेथडचा यूज केला जातो. लिकर्ट मेथड्स यूज्ड इन गॅदरिंग द इन्फॉर्मेशन. ऑप्शन नंबर डी इज राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 2, कुडरची अभिरुची शोधिका डॅडॅस वर आधारित आहे. कुडरची अभिरुची शोधिका डॅडॅसवर आधारित आहे. ऑप्शन नंबर ए, प्राधान्य नोंदी. ऑप्शन नंबर बी, कृतीच्या नोंदी. ऑप्शन नंबर सी, गुणांच्या नोंदी. ऑप्शन नंबर डी, प्रासंगिक नोंदी. कुडरची अभिरुची शोधिका ही जी आहे प्राधान्य नोंदी म्हणजे परफॉर्मन्स रेकॉर्डवर आधारित आहे किंवा अवलंबून आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए हे ह्याचं अचूक उत्तर आहे. TAT डॅडॅसशी संबंधित आहे. TET इज रिलेटेड टू निरीक्षण तंत्र, मुलाखत तंत्र, समाजमिती तंत्र, प्रेक्षेपण तंत्र. ऑब्झर्वेशन टेक्निक्स, इंटरव्यू टेक्निक्स, सोशियोमेट्रिक टेक्निक्स अँड प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स. मीन्स TET इज रिलेटेड टू अ प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स. ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. प्रक्षेपण तंत्रासाठी TET ही संबंधित आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, फोर्थ, वर्गातील एखादा विद्यार्थ्याची लोकप्रियता मापनाकरिता सर्वात अचूक तंत्र डॅडॅस आहे. प्रश्नावली, मुलाखत, समाजमिती, निरीक्षण. तर ऑप्शन नंबर सी, समाजमिती हे जे तंत्र आहे की लोकप्रियता मापण्यासाठी आपण वापरत असतो, म्हणून पर्याय क्रमांक सी हे काय आहे यांचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 5, सर्वेक्षणाचे स्वरूप डॅडॅस असते. द नेचर ऑफ सर्वे इज क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह, नन ऑफ द अबाउज. सर्वेक्षण हे संख्यात्मक आहे, गुणात्मक आहे का संख्यात्मक आणि गुणात्मक आहे का यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर आहे. सर्वेक्षण हे संख्यात्मक मध्ये असू शकतं आणि सर्वेक्षण हे गुणात्मक मध्ये असू शकतं. दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपल्याला सर्वे करता येतो, म्हणून अचूक उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, इन अँड post facto studies, the researcher has on control over the dash situation, variables, respondents, environment. एक्स पोस्ट फॅक्टो अभ्यासात संशोधकांचे डॅडॅसवर नियंत्रण नसते. निगेटिव्ह फॉर्मॅट मधला हा प्रश्न आहे. परिस्थिती, चले, प्रतिसादक, वातावरण. तो व्हेरिएबल्स हे 100% 100 व्हेरिएबल जेवढे काही एक्सपेरिमेंटलवर असतील ते नियंत्रित नसतात. त्याला आपण एक्स पोस्ट फॅक्टो एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन असं आपण म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रायोगिक पद्धतीत ही संशोधनाची अशी पद्धती आहे जिच्यात संशोधक डॅडॅस निर्माण करतो. एक्सपेरिमेंटल मेथड is a research methods in which the researcher created हवे तसे वातावरण, नियंत्रित वातावरण,
सोयीचे वातावरण, मुक्त वातावरण. द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च इज अ कंट्रोल ऑफ इन्व्हायरमेंट. मीन्स ऑप्शन नंबर बी इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नियंत्रित वातावरण हे प्रायोगिक संशोधन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. प्रायोगिक संशोधनात जेव्हा एकल गट अभिकल्प वापरला जातो तेव्हा संशोधक डॅश पद्धत वापरतो. 2 भिन्न चाचण्या, चाचणी पुनर्चाचणी, एक चाचणी, यापैकी नाही. तो ऑप्शन नंबर बी इज अ राइट आन्सर. चाचणी पुनर्चाचणी हा सिंगल ग्रुप रिसर्च डिझाईन मध्ये वापरला जात असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे काय आहे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. अ केस स्टडी मेथड. केस मीन्स डॅडॅस. व्यक्ती अभ्यास पद्धतीत व्यक्ती म्हणजे डॅडॅस. एक व्यक्ती, एक घटना, समाज, यापैकी नाही. तो ऑप्शन नंबर डी हे जे आहे यापैकी सर्व जे आहेत, ती एखादी व्यक्ती असू शकते, ती एखादी घटनाही असू शकते आणि तो समाजही असू शकतो. म्हणजे सर्व काय केस स्टडीचे हे आहेत, फॅक्टर्स आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. ऐतिहासिक संशोधनात अंतर्गत मीमांसेमुळे माहितीची डॅडॅस प्रस्थापित होते. A historical research, internal criticism establish dash of data. Usability, accuracy, authenticity, and truthfulness. ऑप्शन नंबर नेक्स्ट डी जे आहे ते. तर सर्वात अचूकता जो आहे, अचूकता ही जी आहे कशाशी संबंधित असते, अंतर्गत मीमांशी संदर्भातली असते. म्हणजे माहितीची अचूकता ही अंतर्गत मीमांसेमध्ये तपासली जाते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, संशोधन आराखडा आणि संशोधन अहवाल डॅडॅस बाबत भिन्न असते. डॅडॅस बाबत भिन्न असते. Research proposal and research report is different by dash. Assumptions, objectives, findings, and hypotheses. These are the 4 options. गृहीतके, उद्दिष्टे, निष्कर्ष आणि परिकल्पना हे त्याचे 4 पर्याय आहेत. संशोधन आराखडा संशोधन करण्याच्या अगोदर तयार केला जातो आणि संशोधन अहवाल संशोधन केल्याच्या नंतर तयार केला जातो. म्हणजे एक सुरुवातीची स्टेप आहे आणि एक शेवटची स्टेप आहे. या दोन्हीमध्ये काय भिन्न असतं असा हा प्रश्न आहे. तर गृहीतके हे जे आहेत, अजम्पशन्स जे आहेत, हे काय आहेत, हे डिफरंट असतात. पर्याय क्रमांक ए इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, संशोधन अहवालातील मुख्य विभागात डॅडॅस प्रकरणे असतात. इन रिसर्च रिपोर्ट मेन सेक्शन consist of dash chapters 7, 6, 5, 4. तर कोणत्याही संशोधन अहवालामध्ये मिनिमम जे आहेत मेन बॉडीमध्ये 5 सेक्शन्स किंवा 5 प्रकरण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक सी हे जे आहे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. संशोधनात जनसंख्या हा शब्द डॅश या अर्थाने वापरला जातो. एकूण संख्या, गटांचा भाग, विश्व, समग्र. ऑप्शन नंबर ए इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चंस. टोटल नंबर. द टर्म पॉप्युलेशन यूज्ड इन रिसर्च मीन्स total number of respondents that consider as a research population. Next question, question number 14. पूर्वनिश्चित योजनेनुसार निवडण्यात आलेली एका गटाची निश्चित टक्केवारी म्हणजे न्यायदर्श. ही व्याख्या डॅश यांनी दिली आहे. ही व्याख्या बोगार्ड्स, गॅरेट, बेस्ट जे.डब्ल्यू. फिशर. म्हणजे ही जी व्याख्या आहे सॅम्पलिंगची व्याख्या बोगार्ड्स या शास्त्रज्ञांनी दिली आहे. ऑप्शन नंबर ए इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चंस. नेक्स्ट क्वेश्चन,
लॉटरी पद्धत हे डॅडॅश यांचे उदाहरण आहे. रॅन्डम सॅम्पल, स्ट्रॅटिफाईड सॅम्पल, नॉन प्रॉबिलिटी सॅम्पल आणि सिस्टमॅटिक सॅम्पल. यादृच्छिक नमुना निवड पद्धती, स्तरीय नमुना निवड पद्धती, असंभाव्य नमुना निवड पद्धती आणि पद्धतशीर नमुना निवड पद्धती. यादृच्छिक नमुना निवड पद्धती हे ऑप्शन नंबर ए याचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. हे जे टिक मार्क केले त्याच्याकडे तुम्ही पाहू नका. तो जो आहे तो त्या विद्यार्थ्यांनी सोडवलेला ऑप्शन आहे. तो आपण पीडीएफ आयजीडीज कट पेस्ट करून याच्यामध्ये घेतलेला आहे. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. साधा यादृच्छिक नमुना निवडीसाठी तिपेट यांनी डॅडॅस 4 अंकी संख्या दिल्या. तो ऑप्शन नंबर बी 10,400 ही त्याचं उत्तर आहे. हा ज्ञान पातळीवरचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संभाव्य नमुना निवड जनसंख्येतील प्रत्येक घटकांना निवडीची डॅडॅस संधी असते. इन probability sampling, every atom of the universal has डॅडॅस choice. समान संधी, विषम संधी, क्रमबद्ध यापैकी नाहीये. तर संभाव्य नमुना निवड पद्धतीमध्ये जनसंख्येच्या प्रत्येक घटकाला समान संधी दिली जाते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता असंभाव्य नमुना प्रकार आहे? Which one of the following is non-probability sampling? स्तरीय, साधा यादृच्छिक, क्रमबद्ध, सहेतुक. सहेतुक हा जो आहे हा कशामधला आहे? नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधला आहे. पर्पजिव्ह सॅम्पलिंग मेथड्स इज फाउंड इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स. ऑप्शन नंबर डी इज अ राइट आंसर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. स्नोबॉल यादृच्छिक स्नोबॉल न्यायाधीश निवडीमध्ये नमुना डॅडॅस वाढत जातो. प्रत्येक व्यक्तीबरोबर, प्रत्येक गटाबरोबर, विशिष्ट व्यक्तीबरोबर, विशिष्ट गटाबरोबर. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. प्रत्येक व्यक्तीबरोबर न्यायाधीशाचा आकार हा स्नोबॉल न्यायाधीश नमुना निवड पद्धतीमध्ये वाढत जात असतो, म्हणून पर्याय क्रमांक अ ए हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता सर्वेक्षणाचा भाग नाहीये? Which one of the following is not a part of survey? ए दारिद्र्याची कारणे, शैक्षणिक सुविधांचा अभ्यास, अध्यापन पद्धतीची परिणामकारकता, विद्यार्थ्याची गणितातील संपादनूक. हा निगेटिव्ह फॉर्मॅट मधला आहे, भाग नाहीये. दारिद्र्याची कारणे हा जो आहे तो सर्वेक्षणाचा भाग नाही. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 21. रिसर्च मीन्स टू फाइंड डॅडॅस. संशोधन म्हणजे डॅडॅस. समस्येवर तोडगा काढणे, वारंवार शोध घेणे, वैज्ञानिक मार्गाने सत्य शोधणे, समस्येचा पाठपुरावा करणे. फाइंडिंग द ट्रूथ through scientific way. Option number C is a right answer of the questions. Means the meaning of research to find out the truthness of a scientific way. Option number C is a right answer of the question. Next question. Question number 22. संशोधनामध्ये डॅडॅस हा महत्वाचा गुण आहे. Essential qualities of a researcher is डॅडॅस. संशोधकामध्ये म्हणते त्यांनी चिकित्सकपणा, सत्यनिष्ठता, ज्ञानपिपासा यापैकी सर्व. म्हणजे रिसर्चर मधले हे सर्व संशोधकाला म्हणजे चांगला संशोधक होण्यासाठी ह्या सर्वच गोष्टीची आवश्यकता आहे. तो क्रिटिसिझम असला पाहिजे, तो सत्यनिष्ठ असला पाहिजे, ट्रुथफुलनेस असला पाहिजे आणि तो ज्ञानपिपासा हा पण असला पाहिजे. ह्या सर्वच चांगल्या संशोधकाचे वैशिष्ट्य आहेत. अ, ब आणि क. म्हणून ऑप्शन नंबर ड हे त्याचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. डॅडॅस संशोधनासाठी समग्र दृष्टिकोनाची आवश्यकता असते. डॅडॅस रिसर्च रिक्वायर्ड होलिस्टिक व्ह्यूज. कृती संशोधन,
वर्णात्मक संशोधन, संख्यात्मक संशोधन आणि गुणात्मक संशोधन. संशोधन असा शब्द येणं अपेक्षित होतं खालच्या पर्यायामध्ये, पण थोडी संदिग्धता पर्यायामध्ये आहे. तर गुणात्मक संशोधनामध्ये होलिस्टिक व्ह्यूज असणं गरजेचंच आहे, म्हणून पर्याय क्रमांक ड हा जो आहे अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24. सर्वेक्षण संशोधनाचा हेतू डॅडॅस हे स्पष्ट करणे आहे. सर्वे रिसर्च एम्स ऑफ एक्सप्लेनिंग डॅडॅस. काय आहे, काय होते, काय असेल, काय गरज असेल. काय आहे, व्हॉट इज that type of aims you have to use in a survey research methods, means option number A is a right answer of the question. म्हणजे काय आहे हे पाहण्यासाठी सर्वेक्षण संशोधन पद्धतीचा मुख्य हेतू म्हणून वापरला जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. अचिव्हमेंट टेस्टिंग इज अ टाइप ऑफ डॅडॅस. साफल्य परीक्षण हा डॅडॅसचा एक प्रकार आहे. प्रयोग, सर्वेक्षण, व्यक्ती अभ्यास, ऐतिहासिक पद्धती. तर सर्वेक्षण हा जो आहे, साफल्य परीक्षण हा एक प्रकार सर्वेक्षणामध्ये म्हणून वापरला जातो, म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. सॅम्पल सर्वे इज नॉट युजफुल फॉर डॅडॅस. न्यायदर सर्वेक्षण डॅडॅससाठी उपयुक्त नाही. निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये पुन्हा हा प्रश्न आहे. शालेय सर्वेक्षण, शालेय मूल्यांकन, शालेय वातावरण, शालेय सुविधा. ऑप्शन नंबर सी हे त्याचं अचूक उत्तर आहे. शालेय वातावरण हा जो आहे न्यायदर सर्वेक्षणासाठी उपयुक्त नाहीये, किंवा अॅटमॉस्फिअर आपण सर्वेक्षण मध्ये आपण वापरत नाहीये, त्याला आपल्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च वापरावा लागतो. मीन्स ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. Next question, question number 27. Fundamental research is mainly concerned with DADAS. मूलभूत संशोधन प्रामुख्याने डॅडॅसशी संबंधित असते. समस्या सोडविणे, सिद्धांत प्रस्थापित करणे, कारणे शोधणे, प्रयोग करणे. म्हणजे whatever may be fundamental research, the main aim of fundamental research to develop a new theories, new laws and new principles, means option number B is a right answer of the questions. मूलभूत संशोधनाचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? नवीन सिद्धांत प्रस्थापित करणे, म्हणून पर्याय क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. अप्लाइड रिसर्च एम्स टू फाइंडिंग्स अ सोल्यूशन फॉर फॅक्टिंग डॅडॅस प्रॉब्लेम. उपयोजित संशोधनाचा हेतू समाजातील डॅडॅस समस्येवर तोडगा काढणे असतो. दूरगामी, तात्काळ, भविष्यातील यापैकी नाही. द मेन एम ऑफ अप्लाइड रिसर्च टू फाइंड आउट द सोल्यूशन रिगार्डिंग अ इम्प्लिमेंटेशन्स, क्विकली इम्प्लिमेंटेशन्स, म्हणजे तात्काळ ज्या काही गोष्टी सोडवल्या जातात हे आपल्याला उपयोजित संशोधनामधून सोडवाव्या लागतात, म्हणून पर्याय क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. इमिडिएटली सॉल्व दॅट फॅक्टर्स और सॉल्व दॅट प्रॉब्लेम दॅट कन्सिडर ॲज अ अप्लाइड रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. स्टीफन कोरे यांचे नाव डॅडॅसशी संबंधित आहे. पायाभूत संशोधन, उपयोजित संशोधन, कृती संशोधन आणि प्रायोगिक संशोधन. स्टीफन कोरे या शास्त्रज्ञांनी कृती संशोधन हा जो प्रकार आहे संशोधनातील, यांचे जनक म्हणून ते ओळखले जातात, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर आहे. द फाउंडर ऑफ ऍक्शन रिसर्च इज अ स्टीफन कोरे, मीन्स ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. जेव्हा संशोधक अदिशात्मक परिकल्पना मांडतो तेव्हा डॅडॅस कसोटी वापरली जाते. When the researcher used non-directional hypothesis, then DADAS be applied at the time of testing of hypothesis. एक पुंज कसोटी, द्विपुंज कसोटी, वरील दोन्ही यापैकी नाही.
अदिशादर्शक ज्यावेळेस असते परिकल्पना त्यावेळेस द्विपुंज कसोटी ही वापरली जाते. म्हणजे पर्याय क्रमांक ब हे जे आहे, टू टेल टेस्ट researcher used in a testing of hypothesis. If in your research process you have formulated a non-directional hypothesis, that time researcher use a two-tailed test used in a testing of hypothesis. Means option number B is a right answer of the questions. Next question number 31. While using two-tailed test at 0.05 level of significant, Z value is dash. द्विपुंज कसोटी 0.05 सार्थकता स्तरावरील वापरत असाल, झड मूल्य डॅश असते. ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. 0.05 सार्थकता स्तरावर किंमत जी आहे ते 1.96 ही असते. म्हणून पर्याय क्रमांक बी ही जी आहे अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 32. संशोधनामध्ये संख्याशास्त्रातील पुढील प्रकाराचा वापर केला जातो. शैक्षणिक, वर्णनात्मक, व्यवहारिक, अनुमात्मक. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. मीन्स वर्णनात्मक आणि अनुमात्मक मध्ये संख्याशास्त्रातील वापर केला जात असतो. म्हणजे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस साठी पर्याय क्रमांक डी हा जो आहे हा तो अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. डॅश हायपोथेसिस इज नॉट जनरेटेड बाय द एज्युकेटर्स. डॅश परिकल्पना काही शिक्षण तज्ञांना मान्य नाही. संशोधन, शून्य, दिशात्मक, प्रश्न. शून्य परिकल्पना ही जी आहे काही संशोधक म्हणजे शिक्षण तज्ञांना मान्य नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 34. दोन चलांमधील फरक आहे हे विधान डॅशचे उदाहरण आहे. दोन चलातील काय आहे? फरक आहे. जर फरक असेल तर काय आहे ती? अदिशात्मक परिकल्पना आहे. नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस. मीन्स ऑप्शन नंबर बी इज अ राइट आंसर ऑफ द क्वेश्चंस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 35. 0.05 significant levels means dash in research. 0.0 सार्थकता स्तर म्हणजे संशोधनात डॅश होय. म्हणजे 95% स्वीकारता, 99% स्वीकारता, 95% त्याग क्षेत्र, 99% त्याग क्षेत्र. म्हणजे काय? 95% अॅक्युरेसी आहे आणि 5% चुकण्याची शक्यता आहे. त्याला आपण 0.05 सिग्निफिकंट लेवल असं म्हणतो. मीन्स 5% एरर इज देअर बट 95% इज ट्रू. म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. टी टेस्ट इज डेव्हलप्ड इन डॅश. टी टेस्ट डॅश मध्ये विकसित झाली. तर 1908 मध्ये टी टेस्ट ही विकसित झालेली आहे. ही ज्ञान पातळीवरचा हा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. द सिम्बॉल ऑफ डॅश रिप्रेझेंटेड डिग्री ऑफ फ्रीडम. डॅश हे चिन्ह स्वाधीनता मात्रा दर्शवते. डीएफ, एफडी, FF, DD. Degree of freedom indicate the DF. Option number A is a right answer of the questions. Next questions. Question number 38. प्राप्त टी मूल्य नमुना टी मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा डॅश. when the calculate value is greater than table value, that time. Means option number A is a right answer of the questions. प्राप्त टी मूल्य सार्थक असते. ए हे पर्याय अचूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. स्काय स्क्वेअर टेस्ट इज डिस्कवर्ड बाय हेल्मर्ट्स इन डॅश. स्काय स्क्वेअर परीक्षिका सर्वप्रथम हेल्मर्ट्स यांनी डॅश मध्ये शोधून काढली. तर शोधून काढलेले 1875 मध्ये. ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. जेव्हा एन
100 आणि प्रत्येक पर्यायाला 25 वारंवारिता मिळते, तेव्हा स्काय स्क्वेअर चाचणी डॅशवर आधारित असते. समतोल विभाजनाची परिकल्पना, स्वतंत्रतेची परिकल्पना, समान संभाव्यतेची परिकल्पना वरीलपैकी नाही. तर पर्याय क्रमांक सी हे अचूक उत्तर आहे. समान संभाव्यतेची परिकल्पना हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. स्काय स्क्वेअर मध्ये डीएफ डॅश असा काढला जातो. म्हणजे सूत्र काय आहे त्याचं सरळ सरळ विचारलेलं आहे. स्काय स्क्वेअरचं डीएफ काढण्यासाठी सूत्र काय आहे? तर सूत्र पर्याय क्रमांक ए हे जे आहे अचूक आहे. पहिल्या कंसामध्ये C-1 कंसबंद, दुसऱ्या कंसामध्ये R-1 कंसबंद हे स्काय स्क्वेअरचं डीएफचं सूत्र आहे. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. सहसंबंध गुणकाचे मूल्य डॅश या दरम्यान असते. व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन्स इज इन बिटवीन. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स -1 ते +1 हे काय याच दरम्यान सहसंबंध असतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर अचूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. सहसंबंधाची श्रेणी अंतर पद्धती डॅश यांनी सांगितली. टर्मन, स्पियरसन, थ्रॉन्डाइक. So option number C is the right answer of the questions. Rank different method of correlation is introduced by Spearman. Option number C is a right answer of the question. Question number 44. जेव्हा मागणी वाढते, किंमत वाढते, हे डॅश सहसंबंध आहे. धन सहसंबंध आहे. मागणी वाढलेली आहे आणि किंमतही वाढलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. डॅश या प्रकारची प्रश्नावली हे चांगले साधन आहे. बंदिस्त प्रश्नावली, मुक्त प्रश्नावली, मिश्र प्रश्नावली यापैकी नाहीये. तर हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. ऑल ऑप्शन्स आर करेक्ट, बट ॲज पर द कन्सर्न ऑफ ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर असं सुद्धा विद्यापीठ देण्याची शक्यता आहे. परंतु हे तिन्ही पर्याय ए बी सी हे तिन्ही पर्याय या प्रश्नासंदर्भात हे अंशतः किंवा पूर्णतः बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. प्रश्नावली मध्ये प्रत्येक प्रश्नाला डॅश असावेत. समान पर्याय, आवश्यक तेवढे पर्याय, फक्त 2 पर्याय, जास्तीत जास्त पर्याय. आवश्यक तेवढे पर्याय. ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. म्हणजे आवश्यक तेवढे पर्याय पाहिजे. प्रश्न कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार ऑप्शन तेवढे असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. जेव्हा प्रतिसादकांची संख्या कमी असेल तेव्हा डॅश साधन वापरता येते. When number of respondents would be less than dash can be used. Test, schedule, questionnaires, interview. These are the all 4 research tools. Option number D is a right answer of the questions. Interview, मुलाखत. जर प्रतिसादक कमी असतील तर आपल्याला मुलाखत हे संशोधन साधन वापरावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. मुलाखतीची डॅश ही मर्यादा आहे. डॅश इज डिमेरिट्स ऑफ एन इंटरव्यू. वेळखाऊ, लांब, वैयक्तिक संबंध, तोंडी अंतरक्रिया. वेळखाऊ हा काय आहे? मर्यादा आहे. कशाची? मुलाखतीची. खूप वेळ लागतो ही त्याची काय मर्यादा आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. सामाजिक शास्त्रात निरीक्षण पद्धती सर्वसाधारणपणे डॅशशी संबंधित असल्यास वापरली जाते. वर्तनशास्त्र, शुद्धशास्त्र, अर्थशास्त्र, बाजारपेठेचा अभ्यास. म्हणजे बिहेवियरल सायन्सेस मध्ये जनरली ऑब्झर्वेशन रिसर्च टूल्स म्हणून वापरला जातो. म्हणून ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन.
सहभागी निरीक्षणाचा प्रकारातील निरीक्षण हा त्या गटाचा डॅडॅस असतो. इन द टाइप ऑफ पार्टिसिपेट ऑब्झर्वेशन, द ऑब्झर्वर इज अँड डॅडॅस ऑफ द ग्रुप. सदस्य, पुढारी, हुकुमशहा, अनुयायी. तर ऑप्शन नंबर ए ह्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे तो काय असतो? सदस्य असतो. कशाचा? त्या प्रोसेसचा. धन्यवाद.